नमस्कार मंडळी. तर महाशिवरात्र निमित्त आम्ही खयच्या देवळात गेलेलो ना, तर तुमका आज दाखयतोय. हेतून ना शेवटी मी तुमका स्वयंभू शिवपिंड हा ती पण दाखयतोय. तर आता आम्ही आजगाव कसो महादेवाच्या देवळात. तर सायडीकच साईबाबाचं मंदिर आहे, थंयसर आरती चालू आहे. तर पहिल्यांदा थंयसर जाऊया आणि मग तुमका पुढचा मी दाखयतो. साईबाबाचं दर्शन घेऊन झाला. आता तुमका मी होरतोय स्वयंभू पिंड हा ना, हयसर आजगावमध्येच हा. तर ती स्वयंभू पिंडी हा तुमका दाखयते, तुमका कळतलाच. तर ती स्वतः तयार केलेली नाही, तर ती स्वयंभू हा. तर चला त्याचं दर्शन तुमका देतं. तर तुम्ही पण नक्की दर्शन घ्या. तर आता आम्ही हयसर येऊन पोचलेलो आहो. तर ह्या आजगावाक हा देव शिवशंकराची पिंड असा आणि ही स्वयंभू पिंड हा. तर खूप जुनी असा ही. तुम्ही बघूनच तुमका कळतला बघा. हे बघा, खूप जुनी आहे, म्हणजे ही तयार केलेली वगैरे नाही हा. ही स्वयंभू हा. तर हयसर पण आम्ही इलो, हयसून पण दर्शन घेतलो. आणि तुमका मी हयसून ना गंगा पण दाखयतोय. थोडा वर चलन जाव आहे, थंयसून ना नंदीच्या तोंडासून गंगा येता, ती पण मी तुमका दाखयतोय. भागीरथ गंगा म्हणतात ते का. तडे पण जाऊया. तर ही बघा, ही स्वयंभू पिंडीचं आम्ही दर्शन घेऊन आम्ही त्या साईडीन निघालो. तर देवळाच्या ऑपोजिट साईडीकच ना वर चढण ही पायरे असत. पायरे चढण वरती जावया. तर ह्या बघा, ह्या हा समोर देऊळ आणि खाली नाटक पण चालू आहे, तुमका दाखयते मग. तर आधी आम्ही गंगा हा थंयसर जाऊन येऊया. तर लायटिंग वगैरे मस्त केलेली आहे. हे पायरे चढांवरती गेलो ना का त्याचं डेकोरेशन पण केलेलं आहे, इथून दिसता बघा. तर हे पायरे चढांना वरती जावया. थंयसर गंगा असा तुमका दाखयते मी. तर खाली हा ना त्या स्वयंभू पिंड हा ती. त्याच्यानंतर त्याच्या ऑपोजिटच साईडीक ही गंगा असा आणि हयसर कुंडा पण असत. तर ती पण तुमका दाखयते बघा. तर हयसर डेकोरेशन केलेलं आहे बघा बालाजीचा. तर हयसर जाऊन हे बघा, हे कुंड वगैरे असा. तर हय गंगा हा बघा, तुमका दाखयते मी. तर वरते कुंड पण आहात, ते बघा तुमका समोर दिसतच असतली. तर ही बघा, इथून ही गंगा वाहता आणि ह्या कुंड कसा केलेला आहे बघा. ही तोंडातून ना गंगा वाहता. तर ह्या पण आम्ही दर्शन हयसर घेतला. हयसर पाया वगैरे पडलो. त्याच्यानंतर खाली नाटक हा, ता पण मी तुमका दाखवतो आहे. डेकोरेशन केलेला मस्त दिसत होतं बघा. हे बालाजीचा मस्तपैकी डेकोरेशन केलेला. आणि हयसर आम्ही आता दर्शन घेऊन ना खाली नाटक चालू आहे, तुमका एक दाखवतो आहे. त्याच्यानंतर अजून पण आम्ही शिरोड्या बीचवर एक आहा, थंयसर पण जातलो, लिंगेश्वर म्हणून हा. तर चला आता हयसून डायरेक्ट आपण तडे जाऊया. तर हयसर नाटक चालू हा. हे बघा, ह्या मस्तपैकी देव दिसता, लायटिंग वगैरे मस्त केलेली असा आणि साईडिकच नाटक चालू हा. तर आता आपण खाली जाऊया, थोडासा नाटक बघूया. त्याच्यानंतर आपण शिरोडा बीचवर ना एक मस्त देऊळ हा, थंयसर पण जातलो. तर पण मी तुमका नक्की दाखयतलं आणि थंयसर पण नाटक हा. तर अगोदर आम्ही हयसर नाटक वाईट थोडासा बघूया आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे जातलो. तर देऊळ वगैरे ना खालते उतरणं मस्त वाटत होता, म्हणजे लायटिंग वगैरे ना भारी केलेली. आणि समोर तुमका दिसतला नाटक चालू हा बघा. गणपती इलो हा. तर आम्ही थोडं आता रवतलो हयसर आणि त्याच्यानंतर पुढे येतलो. म्हणजे सकाळी मी गेलेलो आहे पेडण्यात, ता पण मस्त होता. व्हिडिओ घातलेलो हा, नक्की जाऊन पूर्ण बघा. ता पण एकदम भारी डेकोरेशन केलेलं असा. आणि हयसर पण ना देऊळ वगैरे बघा मस्त वाटतं. आणि बघा गणपती इल्लेला असा, नाटकाक सुरुवात झालेली आहे. तर आता काहीतरी पहिलं खाऊया आम्ही, चला. तर आम्ही आता हयसर भेळ घेतो, सुकी भेळ. आता आम्ही शिरोड्या असो. तर ही भेळ खावतलो आम्ही आणि त्याच्यानंतर डायरेक्ट शिरोड्या बीचवर जाऊच्या रोडाक ना थंयसर एक मस्तपैकी देऊळ हा. ता पण मी तुमका दाखवते. तर आधी भेळ खाऊन घेऊया आम्ही. तर ती खाल्ल्याच्या नंतर पुढला देऊळ. तर आता चला जाऊया लिंगेश्वर देवस्थान बघू.
तर शिरोड्या बिचार जाताना ना थंयसर ह्या लिंगेश्वराचा मस्तपैकी देवळा म्हणजे ना चारय सायडीन झाडां आहात आणि मदीता आहा आणि एकदम भारी असं देवळा तुमका दाखयते हे बघा. लायटिंग वगैरे खूप मस्त भारी केलेली असा हे बघा लिंगेश्वर देवस्थान. तर आतमध्ये पण जाऊया तुमका दाखयतं आहे देऊळ कसं आहे. आता आतमध्ये पण लिंग हा देवाचो पिंड शिवपिंड हा ना ती पण दाखयतं आहे. तर मस्त की लायटिंग वगैरे केलेलं हा आणि हे बघा हयसर पण नाटक सुरू झालेलं असा राक्षस इल्लेलो हा हे तुमका नक्की दाखयतं आहे. पण आतमध्ये जाऊया आधी आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊया. तुमका मी दाखयतं आहे शिवपिंड वगैरे कशी आहे ती. पण ह्या मस्त हा देऊळ कारण कसं हा की साईड एक बीच वगैरे असा आणि मध्येच हा ह्या. तर बाहेर नेहमीप्रमाणे नंदी असतात शंकराच्या तसं नंदी हा आणि हे बघा लिंगेश्वर मंदिर. तर आता जाऊया आतमध्ये तुमका शिवपिंड दाखयतं एकदम भारी अशी हा. तर तुम्ही पण दर्शन घ्या बघा. तर आता हयसर आम्ही देवाचं दर्शन घेतलो आणि मग जरा नाटक बघतलो. तर ह्या बघा हयसर ना शिवपिंड असा आणि अभिषेक वगैरे आज करतात हयसर. त्याच्यानंतर बेल वगैरे आज शिवशंकराक सगळ्यात आवडतं म्हणजे बेल. तर बेलान त्याची पूजा केली जाता आणि अभिषेक वगैरे केले जातात. तर हयसर मोठं कार्यक्रम पण महाशिवरात्र निमित्त आम्ही खयच्या देवळात गेलो तुमका मी सगळ्यात दाखयलं. नाहीत म्हटलं तर 4-5 देवळात आम्ही गेलो. तर तुमका खयला देऊळ आवडला नक्की कमेंट करून सांगा. आणि ना तुमका जर समजा आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या हक्काच्या चॅनलाक म्हणजे सुमित ब्लॉगाक नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.